ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायली आणि अर्जुनपासून. तर आता सायली येते, तर आता इथे अर्जुन म्हणतो, "बरं झालं तू आलीस, मला कॉफी हवी होती," असं म्हणतो तो. तर आता इथे सायली तिच्या हातामध्ये हात देते. तर "बरं आहे हे तर कॉफीपेक्षा," असं म्हणतो अर्जुन. "हे तर कॉफीपेक्षा बेटर आहे," असं म्हणतो तो. तर आता इथे ऐका ना, असं म्हणते सायली. "बोल ना," असं म्हणतो अर्जुन. "आईने आपल्या दोघांना त्याच्या खोलीत बोलावलंय," असं म्हणते सायली. आणि विमलताई मला सांगत होत्या की आईने त्यांना सांगितलंय की सायलीने आज दिवसभर कुठल्याच कामाला हात लावायचा नाही. तर आता अर्जुन म्हणतो, "असं का?" "तेच तर कळत नाहीये. मला खूप टेन्शन येतंय," असं म्हणते आता इथे सायली. "का आता तुला बघून मलाही टेन्शन येतंय," असं म्हणतो आता इथे अर्जुन. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे दोघेही येतात खोलीमध्ये. "काय झालं मम्मा, तू बोलवलंस?" असं म्हणतो अर्जुन. तर "हो," असं म्हणते कल्पना. त्याच्या बाजूला आता प्रताप पण असतो. "आधी दार लावून घे बघू," असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता इथे अजून टेन्शन येतं अर्जुन आणि सायलीला. तर आता इथे अर्जुन दरवाजा लावायला जातो बघा प्रेक्षक हो. तर सायली बघतच असते आता इथे प्रताप आणि कल्पनाकडे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे एवढं काय झालं? दार बंद करायला लावलं तुम्ही, काय घडलंय का? असं म्हणतो आता इथे अर्जुन. अस्मिताताई तर बऱ्या आहेत ना? असं म्हणते आता इथे सायली. बोलण्याची असं म्हणते आता इथे सायली. असा कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे, सगळं काही ठीक आहे, असं म्हणते आता इथे कल्पना बघा प्रेक्षक हो. तर आता ती बघते प्रतापकडे बघा प्रेक्षक हो. "आम्ही तुम्हाला वेगळ्याच कारणासाठी बोलवलंय," असं म्हणते आता इथे कल्पना. "वेगळं कारण म्हणजे?" असं म्हणतो आता इथे अर्जुन. "काय घडलंय आपल्या घरामध्ये?" असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. "जर तुम्ही सांगा ना प्लीज," असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता प्रताप म्हणतो, "अरे अर्जुन, तू एवढा नामवंत वकील आहेस आणि तुला एवढी छोटी गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही," असं म्हणतो आता इथे प्रताप बघा प्रेक्षकावर. तर आता इथे अर्जुन आणि सायली खूप जास्त घाबरलेले असतात. "नाही डॅड," असं म्हणतो आता इथे अर्जुन. "अरे तू तुझ्या बायकोसाठी अजिबात वेळ देत नाहीयेस," असं म्हणतो आता इथे प्रताप. "तुला वेळ कळतंय का?" असं म्हणतो तो. "हां," असं म्हणतो आता इथे अर्जुन. "बघ, मागच्या काही दिवसापासून तुम्ही फक्त त्या नागराच्या कारस्थानामध्ये आणि घरातले प्रॉब्लेम सोडवण्यातच तुमचे दिवस जात आहेत," असं म्हणतो प्रताप. तर आता इथे हसायला लागतात अर्जुन आणि सायली. "अरे तुम्ही दोघे तरुण मुलं आहात, तुमची मजा करायचे, फिरायचे दिवस आहेत," असं म्हणते आता इथे कल्पना. "आणि तुम्ही काय?" असं म्हणते ती. "वेगळ्याच गोष्टीमध्ये अडकून राहिल्यात." "मग काय?" असं म्हणतो तिथे प्रताप. आणि सायली असं म्हणते कल्पना, "तुला ना स्वयंपाकातनं फुरसतच मिळत नाही आणि जर का वेळ मिळाला तर तू लगेच अर्जुनला मदत करायला जातेस," असं म्हणतो तिथे कल्पना बघा प्रेक्षक हो. तर आता इथे आणि तुमच्या लक्षात येते का ह्या सगळ्यात तुमचं एकमेकांसाठी जगणं राहूनच जाते, असं म्हणते आता इथे प्रताप. "हां," असं म्हणते कल्पना. "मी हे सगळं आपल्याच माणसांसाठी करतोय ना," असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. आणि डॅड असं म्हणतो आता इथे अर्जुन. "आता मी नागराज काकांना शिक्षा कशी होईल फक्त याचाच विचार करू शकतो, दुसरं काहीच नाही," असं म्हणतो अर्जुन. "असं कसं चालेल अर्जुन," असं म्हणतो आता इथे प्रताप. "अशाने तुमच्यातला संवादच जडून जाईल," असं म्हणतो तो बघा प्रेक्षक हो. "तू थोडा वेळ हिच्यासाठी काढलास तर केसचं काहीही नुकसान होणार नाही," असं म्हणतो आता इथे प्रताप. "माझा ऐक, थोडा वेळ बायकोसाठी काढ आणि हिला कुठेतरी बाहेर घेऊन जा, फिरा," असं म्हणतो आता इथे प्रताप. तर "अरे," असं म्हणतो आता इथे अर्जुन. "आणि तेव्हा केसबद्दल काहीही बोलायचं नाही," असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता हे दोघे एकमेकांकडे बघतात अर्जुन आणि सायली बघा प्रेक्षक म्हटलं असतात ते. तर आता अर्जुन म्हणतो, "हो, हो, सगळं मान्य आहे. पण जाण्यासाठी केस संपली की आम्ही जाऊ," असं म्हणतो तो. आता अर्जुन काही कारण देऊ नकोस असं म्हणते आता इथे कल्पना. "आणि काय रे, बायकोच्या सोबत एखादी असा दाट दुपार घालवायला का केस संपवायची वाट बघायला लागते का?" असं म्हणते ती. "आता परत तू वाद घातलास ना तर मी थेट मागच्या वेळेसारखं म्हाताऱ्यांचं बुकिंग करून टाकेन," असं म्हणते आता इथे कल्पना बघा प्रेक्षक. "अगं," असं म्हणतो आता इथे अर्जुन. "ग्रेट आयडिया," असं म्हणतो प्रताप. "आपण एक काम करू," असं म्हणतो प्रताप. "8-10 दिवसासाठी ह्यांना दोघांना कुठेतरी बाहेर पाठवून देऊ काय?" असं म्हणतो आता इथे प्रताप. "डॅड," असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर सायलीला असते बघा प्रेक्षक. "हो, नाही म्हणजे आवडलं असतं खरंच," असं म्हणतो आता इथे अर्जुन. "पण आता इतका वेळ नाही आहे खरंच," असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक. "हो, पण," असं म्हणतो आता इथे अर्जुन, "सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आलेली आहे. सो एक डेट तो बनता है मिलॉर्ड," असं म्हणतो आता इथे अर्जुन सायलीला बघा प्रेक्षक. आणि सायली खूप लाजते आता इथे. "चला तर मग," असं म्हणतो प्रताप. "आता पटकन तयार व्हा आणि बाहेर पडा," असं म्हणतो आता इथे प्रताप. "आणि निवांत घरी या," असं म्हणतो आता इथे प्रताप. "आत्ता?" असं म्हणते आता इथे सायली. "हो," असं म्हणतो आता इथे प्रताप. "आत्ताच?" असं म्हणतो. "हो, तुम्ही नाश्त्यालाच बाहेर जायचं," असं म्हणते आता इथे कल्पना. "आणि तसं विमलला मी सांगितलंच आहे की तुम्हाला आज काय नाश्ता मिळणार नाही," असं म्हणते आता इथे कल्पना. "हां," असं म्हणतो आता इथे प्रताप. "अगं," असं म्हणतो आता अर्जुन, "बघा तुम्ही दोघं आता किती हसताना छान दिसतंय," असं म्हणते आता इथे कल्पना बघा प्रेक्षक हो. नाहीतर बघावं तेव्हा ह्यांच्या चेहऱ्यावरती ना नुसतं दुसऱ्याच गोष्टींचं टेन्शन असतं, नाहीतर काय, असं म्हणतो आता इथे प्रताप. तर दोघेही लाजतात बघा प्रेक्षक अर्जुन आणि सायली. "अरे चला, वाट कसली बघताय, निघा लवकर," असं म्हणतो आता इथे प्रताप. "चल चल चल," असं म्हणतो आता इथे अर्जुन सायलीला बघा प्रेक्षक. दोघेही बाहेर जातात आता इथे. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, साक्षीला दाखवलंय अर्जुन आणि सायली आता नागराज अंकलपर्यंत येऊन पोहोचले, असं म्हणते आता इथे साक्षी. तर पुढचं टार्गेट त्यांचं मी तर नसेन, असं म्हणते आता इथे साक्षी. "ह्या दोघांना ही गोष्टी कळली असेल का?" असं म्हणते साक्षी, की मी जिवंत आहे म्हणून, असं म्हणते बघा प्रेक्षक होती. तर तेवढ्यातच आता इथे सचिन येतो आणि पाठीमागून हाक करतो तिला, "हाय ब्युटिफुल," म्हणून. "सॅम," असं म्हणतो आता इथे सचिन.
एवढं दचकायला काय झालं असं म्हणतो. तर इथे सचिन बघा प्रेक्षक हो, घरात आम्ही दोघंच आहोत ना असं म्हणतो तो. सॉरी असं म्हणते आता इथे साक्षी. कुठे कुठे बाहेर निघालेस का असं म्हणते आता इथे साक्षी. मी नाही आम्ही दोघे बाहेर निघालोय असं म्हणतो आता इथे तो. स्टेशनजवळ ना एक मस्त कॉन्टिनेंटल कॅफे पण झालंय, तिथे ब्रेकफास्ट करूया चल असं म्हणतो आता सचिन. कुणी त्याला ओळखलं तरच म्हणते आता इथे साक्षी बघा प्रेक्षक हो. जर कोणी ओळखलं तर असं म्हणतो आता इथे सचिन. ह्याचा अर्थ काय असं म्हणतो तो. तर आता इथे साक्षी म्हणते अरे असं म्हणते ती, म्हणजे कुणी ओळखीचं भेटलं तर असं म्हणते आता इथे साक्षी बघा प्रेक्षक हो. का होईना ओळखीचं भेटलं तर आपण तिथेच बसणार आणि आपला ब्रेकफास्ट राहणार बाजूला असं म्हणते आता इथे ती. त्यामुळे आम्ही इथेच काहीतरी ऑर्डर करूया असं म्हणते ती. सॅम मला ना कॉन्टिनेंटल खावंसं वाटतंय असं म्हणतो आता इथे सचिन. आणि मला थंड करून नाही खायचं असं म्हणतो तो बघा प्रेक्षक. चल ना प्लीज असं म्हणतो आता इथे सचिन. तर साक्षी म्हणते नको ना प्लीज. तर आता इथेच आम्ही उभे राहिलो तर उपाशी राहू असं म्हणतो तो. बरं 1 मिनिट मला चेंज तरी करू दे असं म्हणते साक्षी. चेंज का व्हायचं आहे, छान दिसतेस तू, चल अशीच असं म्हणतो सचिन. 1 मिनिट असं म्हणते आता इथे साक्षी. 1 मिनिट असं म्हणते बघा प्रेक्षक होती. बरं असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता इथे साक्षी आतमध्ये जाते तयार होण्यासाठी. तर आता इथे सचिन थांबलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सचिनच्या मनामध्ये प्लॅन शिजत असतो. तर आता तो हसत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे साक्षी गॉगल आणि मास्क घालून येते. तर आता इथे बघतो सचिन बघा प्रेक्षक हो तिच्याकडे. हे काय असं म्हणतो आता इथे सचिन. मास्क कशाला असं म्हणतो तो. तर आता ॲक्च्युली सध्या धुळीचा त्रास होतोय, ॲलर्जी झाली असं म्हणते आता इथे साक्षी बघा प्रेक्षक. सो असं म्हणते ती हे त्याच्यासाठी असं म्हणते ती. ओके असं म्हणतो आता इथे बघा प्रेक्षक हो सचिन. आणि लेट्स गो असं म्हणतो तो. अचानक धुळीची ॲलर्जी असं म्हणतो आता इथे सचिन. तू त्या मास्कमध्ये तुझी आयडेंटिटी किती दिवस लपवणार आहेस साक्षी शिखरे असं म्हणतो आता इथे सचिन. हसतो आणि जातो बघा प्रेक्षक होतो तिच्यासोबत बाहेर. बायको बायको असं म्हणत असतो आता इथे अर्जुन. बायको किती वेळ, रेडी झालीस की नाहीस तू असं म्हणत असतो अर्जुन. अगं ब्रेकफास्टसाठी जायचं आहे, लंचसाठी नाही असं म्हणतो तो. तर आता इथे आलेलीस बघा प्रेक्षक हो सायली ड्रेस घालून. तर आता इथे अर्जुन बघतच थांबतो तिच्याकडे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन बघतच राहतो तिच्याकडे आणि सायलीला बघतो आणि म्हणतो भासर होत नाही ना मला इथे. तर आता बघतच असतात दोघे एकमेकांकडे सायली आणि अर्जुन. म्हणजे कोणी इतकं सुंदर कसं दिसू शकतं असं म्हणतो अर्जुन. पुढे आता आणि मी तयार आहे असं म्हणते आता इथे सायली. आणि आता ती आपलं सामान घ्यायला जाते आणि आता आपली बॅग घेते. तर आता एवढ्यातच अर्जुन तिला पकडतो आणि थांब असं म्हणतो आता अर्जुन. आता मला तुला नीट बघू तरी दे असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक. आणि आता तो बघतच थांबतो तुझ्याकडे. तर तुमचं अति होतंय असं म्हणते सायली. मगाचपासून आडावाडा चालू होता. चल चल लवकर चल असं म्हणते सायली. आता चला निघूया असं म्हणते सायली आणि ओढते तिला. तर आता अर्जुन तिला आवडतं बघा प्रेक्षकाच्या जवळ आणि दोघे एकमेकांकडे बघत असतात. तर आता इथे अर्जुन जोरात हसतो. तर आता सायली पण जोरात हसते बघा प्रेक्षक हो. तर आता दोघे एकमेकांकडे बघून खूप हसतात. तर आता इथे दुपार झालेली दाखवलंय. तर आता इथे दोघे अर्जुन आणि सायली येतात बघा प्रेक्षक हो. तर एका कॅफेमध्ये येतात ते. तर कॉन्टिनेंटल कॅफे बहुतेक हेच असेल बघा प्रेक्षक हो, जिथे आता सचिन आणि साक्षी येत असतील. तर आता इथे उतरते सायली बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे अर्जुन सुद्धा उतरतो. तर आता इथे दोघेही उतरतात आणि आता ते कॅफेमध्ये येतात बघा प्रेक्षक हो. अर्जुन आणि सायली येतात. तर आता इथे ते एंटर करतात त्या कॅफेमध्ये आणि आता इथे लोकं सुद्धा बसलेली असतात त्या कॅफेमध्ये आणि ऑर्डर करत असतात काय काय. सायली काय पाहिजे बोल असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता सायली म्हणते काय असं म्हणते ती. रिझोटो असं म्हणते आता इथे सायली. ब्रॉयची आणि लसाग्ना काय हे सगळं असं म्हणते आता इथे सायली. ही नावं तर ऐकली नाही मी असं म्हणते ती. इट्स नॉट लसाग्ना इट्स लसानी असं म्हणतो आता इथे अर्जुन. ठीक आहे असं म्हणते सायली. पर की भाषा बोलायला जमली नाही तर इतकं काय असायचं त्यात. आपली मातृभाषा मला तुमच्यापेक्षा छान जमते असं म्हणते ती. ओके सॉरी काय खाणार ते तरी सांग असं म्हणतो अर्जुन. काय नको मी काय बोलले ना परत हसत बसाल असं म्हणते सायली. नाही हसत मी, ओके बोल असं म्हणतो आता इथे अर्जुन. मुळात हे सगळं खात नाही मी, तुम्हाला माहिती आहे ना. घरी तुम्ही मला इथे का घेऊन आला असं म्हणते ती बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तेवढ्यातच अर्जुन घेतो तो मेनू कार्ड आपल्या हातामध्ये. लेट मी ऑर्डर असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि आता तो बघत असतो मेनू कार्ड बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो बघत असतो काय काय बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली बघते. मग मी इडली सांबारच खाणार असं म्हणते आता सायली. माहिती आहे मला, मी आलो ऑर्डर देऊन असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता तिथे तेवढ्यात साक्षी आणि सचिन सुद्धा आलेले असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सचिन तिच्या खांद्यावर हात ठेवून आत एंटर करतो त्याच कॅफेमध्ये बघा प्रेक्षक हो. तर आता इथे दोघे आतमध्ये येतात आणि तिथेच आता अर्जुन आणि सायली सुद्धा असतात. तर आता इथे अर्जुन घेऊन येतो बघा प्रेक्षक हो त्यांची प्लेट आता अर्जुन आणि सायलीची. तर आता तो आपल्या टेबलकडे येतो आणि ते सगळं ठेवतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे साक्षी आणि सचिन सुद्धा आलेले असतात आणि ते सुद्धा एका टेबलवर बसलेले असतात. तर आता इथे नाश्ता करत बसलेले असतात अर्जुन आणि सायली. आणि आता साक्षी आणि सचिन सुद्धा दुसरीकडे बसलेले असतात एका टेबलवरती. तर आता इथे आमने-सामने असतात पण मध्ये एक भिंत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे खात असतात अर्जुन आणि सायली. मात्र ते आता खूप एन्जॉय सुद्धा करत असतात. तर आता इथे सायलीला म्हणतो तो, "काय आता इडली खाऊन खुश ना?" असं म्हणते आता इथे अर्जुन. "पण का चिडवलत मला?" असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन म्हणतो, "कारण माझी बायको ज्याला चिडते तेव्हा तिचे
गाल लाल लाल होतात आणि ती खूप क्यूट दिसते असं म्हणतो. आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता तो म्हणतो, "तुला वाटलं असेल की मी तुला असल्या ठिकाणी घेऊन येणार जिथे तुझे आवडते पदार्थ नसतील. मला माहिती आहे तुला कुठे घेऊन गेलं तरी इडल्याच खाणार तू," असं म्हणतो अर्जुन. "आम्ही लहान असताना ना मधुभाई दर 3-4 महिन्यांनी आम्हाला बाहेर घेऊन जायला निघायचे आणि बाकी सगळी मुलं वेगवेगळं काहीतरी ऑर्डर करायची. पण माझी ऑर्डर फिक्स असायची इडली सांबार," असं म्हणते आता इथे सायली. इडली सांबार असं म्हणते ती परत. तर आता इथे दोघे खात असतात बघा प्रेक्षक हो, अर्जुन आणि सायली. तर ह्या बाजूला साक्षी आणि सचिन सुद्धा असतात. तर आता इथे सॅम असं म्हणतो, आता इथे सचिन, "इथे धूळ पण नाही" असं म्हणतो तो. "मग मास्क काढ ना," असं म्हणतो. आता इथे बघा प्रेक्षक हो, "सचिन मला बघायचंय तुला," असं म्हणतो तो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मास्क काढतो तो. तर आता साक्षी काढते आपला गॉगल आणि मास्क सुद्धा बघा प्रेक्षक हो. "दॅट्स लाइक अ गुड गर्ल," असं म्हणतो. आता इथे सचिन, "आता मला सांग तू काय खाणार आहेस?" असं म्हणतो. आता इथे सचिन, "मी काही पण तुला जे हवं ते ऑर्डर कर," असं म्हणते साक्षी. "मला ओके," असं म्हणते ती. "आलोच मी," असं म्हणून आता सचिन जातो बघा प्रेक्षक हो काहीतरी ऑर्डर करण्यासाठी. तर साक्षी मात्र एकटीच बसलेली असते त्या टेबलवरती. तर आता इथे ह्या बाजूला अर्जुन आणि सायली असतात आणि त्यांचं खाऊन झालेलं असतं बघा प्रेक्षक हो ब्रेकफास्ट. तर आता इथे सचिन ऑर्डर करायला गेलेलं असतं बघा प्रेक्षक हो. "कॉफी आणू?" असं म्हणतो आता इथे अर्जुन. "मी आणते ना," असं म्हणते आता इथे सायली. "म्हणजे घरी पण तूच मला कॉफी देणार आहेस आणि आता पण काहीतरी करू दे मला बायको," असं म्हणतो आता अर्जुन. "मी आलोच," असं म्हणून आता तो कॉफी आणायला जातो आणि तिथे सचिन असतो बघा प्रेक्षक हो आणि साक्षी सुद्धा बसलेली असते. तर आता इथे सायली म्हणते, "अहो, माझा फोन बंद पडलाय, चार्ज करायचा आहे," असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो वळून. तर आता इथे अर्जुन येतो वळून आणि आता इथे सचिन मात्र ऑर्डर करतो. "दे," असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे साक्षी मात्र बसलेली असते तिथेच. तर आता इथे अर्जुन जात असतो तिथे, "एक्सक्यूज मी," असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सचिनला दिसतो अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता तो दुसरीकडे आपला चेहरा काढतो. तर आता इथे अर्जुन आपली ऑर्डरही देत असतो. तर लपवतो होता आपला चेहरा सचिन आणि असं म्हणतो अर्जुन, "2 कॉफी एक स्ट्राँग," असं म्हणतो बघा प्रेक्षक हो तो. तर आता इथे पळून जातो तिथून सचिन, "सर, सर, सर तुमची ऑर्डर," असं म्हणतो आता इथे तो शेफ बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सचिन पळून गेलेला असतो. तर आता इथे अर्जुन वाकून बघतो कुठे गेला सचिन म्हणून. तर आता इथे त्याला काहीतरी वाटतं तो माणूस असा घेतो म्हणून. "सॅम चल ना आपण आपल्याला निघायला हवं," असं म्हणतो सचिन. "पण असं काय मध्येच असं?" म्हणते आता इथे साक्षी. "माझा एक कॉल आहे त्यामुळे फाईल घरातच राहिली आहे. चल आता लगेच जाऊया," असं म्हणतो तो. "पण आपला ब्रेकफास्ट," असं म्हणते साक्षी. "अगं ती आपली ऑर्डर रेडी आहे. तू पॅक करून घेतेस का? मी पुढे येतो," असं म्हणतो सचिन. तर आता इथे अर्जुन बघतच असतो. "सर कॉफी," असं म्हणतो तो. तर अर्जुन आता कॉफी घेतो बघा प्रेक्षक हो. तर आता तो कॉफी घेऊन जातच असतो अर्जुन. तर आता इथे सचिन आणि साक्षी पण जायची तयारीत असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कॉफी आणून देतो बघा प्रेक्षक हो अर्जुन सायलीसाठी. तर आता सचिन पळून जातो तिथून आणि हे दोघेही सायली आणि अर्जुन आता इथे कॉफी पित असतात. तर आता इथे साक्षी पण उभारते आणि आता ती पण बाहेर जायचं बघते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तेवढ्यातच कॉल येतो आता इथे अर्जुनला बघा प्रेक्षक हो. "कुणाचा फोन आलाय?" असं म्हणतो आता इथे अर्जुन. "बोल चैतन्य," असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे तेवढ्यात साक्षी असते. "काय? ओके, ओके," असं म्हणतो आता इथे अर्जुन. "त्यांना बसायला सांग, मी लगेच पोहोचतो ऑफिसला," असं म्हणतो आता इथे अर्जुन. "ॲक्चुअली बायको, माझे क्लायंट आलेत ऑफिसमध्ये," असं म्हणतो अर्जुन. "काहीतरी इमर्जन्सी आहे, लगेच यावं लागेल," असं म्हणतो अर्जुन. "बरं निघूया ना मग," असं म्हणते सायली. "अहो, माझा फोन लावलेला चार्जिंगला घेऊन येतो," असं म्हणतो अर्जुन. "तुम्ही इथे बसा, शांतपणे कॉफी घ्या, मी आणते फोन," असं म्हणते ती. तर आता इथे अर्जुन कॉफी पित असतो आणि सायली जाते बघा प्रेक्षक हो तेवढ्यातच. तर आता इथे सायली जाते आपला फोन घेण्यासाठी चार्जिंगला ठेवलेला असतो ना, तर आता साक्षी पण तिथेच बाजूला थांबलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे, "दादा माझा फोन," असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पॅकिंग केलेलं असतं साक्षीने. तर आता इथे बाजूलाच असते, पण आता सायली बघत नाही बघा प्रेक्षक हो तिला. तर आता इथे साक्षी जात असते. तर तेवढ्यातच आता इथे बघते सायली बघा प्रेक्षक हो, कारण साक्षीच्या हातून पडलेला असतो ना तो पार्सल. तर आता इथे सायली बघते बघा प्रेक्षक हो साक्षीला. तर आता इथे सायलीला एकदमच शॉक बसतो, ही तर साक्षी आहे म्हणून. तर सायलीला खूपच आता एकदम शॉक बसतो बघा प्रेक्षक हो. तर आता ती पार्सल घेते आणि पळून जाते बघा प्रेक्षक हो तिथून. साक्षी, "मी हिला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय," असं म्हणते आता इथे सायली. "ए थांब," असं म्हणते आता इथे सायली. "थांब, थांब," असं म्हणते सायली. "अहो, अहो," असं म्हणते सायली. "काय झालं?" असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सायली म्हणते, "अहो या, या," असं म्हणून आता ओरडते बघा प्रेक्षक हो सायली. तर "काय झालं?" असं म्हणतो अर्जुन. "आता साक्षीला मी बघितलं," असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. "साक्षी शिकरेला मी बघितलं," असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुनला पण शॉक बसतो साक्षी शिकरे ऐकल्यावर. "व्हॉट?" असं म्हणतो आता इथे अर्जुन. "हो," असं म्हणते आता इथे सायली. तर आता ती पळून जात असते. तर आता अर्जुन पळून जातो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ते जातात तोपर्यंत गाडी घेऊन गेलेली असते बघा प्रेक्षक हो साक्षी आणि तिच्याबरोबर सचिन सुद्धा असतो. तर आता तिथून गेलेली असते ती. तर आता इथे शोधतात पण नसतेच बघा प्रेक्षक हो ती. "कुठे?" असं म्हणतो आता इथे अर्जुन. "कोण साक्षी?" असं म्हणतो तो. "साक्षी शिकरे कशी असू शकेल? ती मेली आहे जेलमध्ये, विसरलीस का?" असं म्हणतो आता विचारून. "मला सगळं आठवतंय," असं म्हणते सायली. "पण माझी खात्री आहे ती साक्षी शिकरेच होती," असं म्हणते आता इथे सायली. "तिने चेहऱ्यावर मास्क लावला होता, पण ते डोळे मी विसरणार नाही. ते साक्षीचेच होते," असं म्हणते सायली.
जो तिच्यासारखं दिसलेल्या वेगळ्या मुलगीला बघितले असेल असं म्हणतो अर्जुन. मला माहिती आहे ती साक्षीच होती असं म्हणते सायली. मी माझा फोन घेतला आणि माझा धक्का लागला तिला आणि तिचा पार्सल पडला आणि असं सगळं सांगते बघा प्रेक्षक होती काय काय घडलं आणि अर्जुनला सगळं सांगत असते. तिने मगाशी पटकन पळून गेली असं म्हणते सायली. मी फक्त तिचे डोळे पाहिलेत. साक्षीसारखे डोळे खूप मुलींचे असू शकतात असं म्हणतो अर्जुन. नाही हो, माझी खात्री आहे की ती साक्षी शिकरेच होती असं म्हणते आता सायली. कसं पॉसिबल आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. साक्षी शिकरे जर जेलमध्ये खून झालाय, त्या बाईने खून केलाय, तिला कन्फर्मेशन पण मिळालंय आणि महिपत शिकरेने तिच्या मुलीचं फ्युनरल सुद्धा केलंय, मग असं म्हणतो अर्जुन हाऊ इज इट पॉसिबल. तर आता इथे सायली म्हणते म्हणजे ती साक्षी नसेल असं म्हणते सायली. नसेलच असं म्हणतो आता इथे अर्जुन. आय एम शुअर असं म्हणतो तो बघा प्रेक्षक हो. तर आता सायली मात्र आपल्या टेन्शनमध्येच असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सचिन आणि साक्षी दोघे पळून आलेले असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सचिन बघत असतो साक्षीकडे. तर आता तेवढ्यात सचिन उतरतो बघा प्रेक्षक हो गाडीच्या बाहेर आणि आता तो उतरून बाहेर येतो. तर आता तेवढ्यातच तो साक्षीच्या साईडचा दरवाजाही उघडणार असतो. तर आता तो साक्षीला म्हणतो, कारण आता साक्षी आपल्या टेन्शनमध्ये असते, कारण तिला वाटत असतं की सायलीने तिला पाहिलंय म्हणून. तर फ्लॅशबॅकमध्ये तिला आठवत असतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे साक्षी खूप टेन्शनमध्ये असते. तर आता इथे सचिन बघत असतो तिच्याकडे. सॅम अशी का बसलीस तू, चल असं म्हणतो आता इथे बघा प्रेक्षक हो. सचिन सॅम सॅम असं म्हणत असतो तो. सॅम चल ना ग घरी चल असं म्हणतो आता इथे सचिन. माझं काम मला आठवलंय ते मी जरा करून येते असं म्हणते साक्षी. म्हणजे असं म्हणतो सचिन, एक एक अर्जंट काम आहे मी ते करून येते, हो पुढे असं म्हणते आता इथे साक्षी. पण कधी जायचं आहे तुला असं म्हणतो आता इथे सचिन. येते येते मी असं म्हणते आता इथे साक्षी आणि निघून जाते बघा प्रेक्षक होती गाडी घेऊन. तर आता सचिन तिथेच थांबलेला असतो बघा प्रेक्षक हो. आज सॅमने सुद्धा अर्जुनला बघितलं असेल का कॅफेमध्ये असं म्हणतो आता इथे सचिन बघा प्रेक्षक हो. म्हणूनच अशी घाबरली असेल का असं म्हणतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो प्रियाला दाखवलंय सुभेदारांच्या घरामध्ये. तर आता ती फिरत असते बघा प्रेक्षक हो. आता ती वरती बघत असते सगळ्या लोकांना. तर आता इथे प्रिया म्हणते आज घरात कुणाचीच हालचाल दिसत नाही असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. सगळे सुभेदार काय फिरायला गेलेत की काय नवीन ड्रामा झालाय असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. तर आता तेवढ्यातच विमल येते बघा प्रेक्षक हो. ए विमल विमल असं म्हणते आता इथे प्रिया. इथे काय ग सगळे कुठे गेलेत असं म्हणते आता इथे प्रिया. अर्जुन सायली असं म्हणते प्रिया. कुणीच दिसत नाही असं म्हणते ती. नाही म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाही ना झाला असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता विमल म्हणते नाही मला काय माहित नाही असं म्हणते आता इथे विमल. आणि आता ती स्वयंपाकघराला जाते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रियाला काय उत्तर मिळतच नाही. तर आता तेवढ्यातच प्रतिमा येते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया म्हणते आई आई असं म्हणते बघा प्रेक्षक हो प्रिया. तर आता इथे ती बोलत असते आता नागराज काका असं कसं काय वागलू शकले असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. तर आता तेवढ्याच रविराज येतो. अगं ऐकून धक्का बसलाय मला की आपल्या जीवावर उठले होते असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. पण आई अगं त्यांच्या घरातल्या वागण्याकडे बघून कधी असं वाटलं नाही ग की ते इतके नीच असू शकतात असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. तर तेवढ्याच इथे रविराज पण आलेला असतो. तर आता तो येऊन बसतो बघा प्रेक्षक हो डायनिंग टेबलवरती. बस प्रतिमाच म्हणतो आता इथे रविराज. तर आता इथे प्रतिमा आणि रविराज बसतात बघा प्रेक्षक डायनिंग टेबलवरती. प्रतिमा हिचं आणि नागराचं कसं जमायचं असं म्हणतो रविराज. आता उगाच सोडून ताडून प्रवळा असल्यासारखं दाखवते असं म्हणतो आता इथे रविराज. तर तेवढ्याच आता इथे प्रियाला कॉल येतो बघा प्रेक्षक हो. साक्षीचा असतो तो कॉल. तर आता बघते तो कॉल बघा प्रेक्षक हो प्रिया. आणि आता ती जाते तिथून निघून कॉल घेण्यासाठी. तर आता तेवढ्यातच तिथे कल्पना येते बघा प्रेक्षक हो डायनिंग टेबलकडे. अस्मता दूध प्यायली का ग असं म्हणते प्रतिमा. हो प्यायली असं म्हणते आता इथे कल्पना. पण बिचारी सचिनच्या वागण्याने अगदीच कोलमडून गेली असं म्हणते आता इथे कल्पना. हो तिला सावरायला थोडा वेळ लागेल असं म्हणतो आता इथे रविराज बघा प्रेक्षक हो. तर आता तेवढ्यात सायली येते बघा प्रेक्षक हो घरी. सायली असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता सायली आपल्याच धुंदीत असते बघा प्रेक्षक हो आणि तिचं लक्षच नसतं. तर आता तिला लक्षात येतं कसं साक्षी तिला आपटलेली असते आणि कसं तिला ती साक्षी जिवंत आहे असं म्हणून कळलेलं असतं. तर आता ती त्याच विचारात असते बघा प्रेक्षक हो. सायली असं म्हणते आता इथे कल्पना. अगं लक्ष कुठे आहे असं म्हणते आता ये. तर आता इथे सायली येते डायनिंग टेबल कडे. अर्जुन बरोबर ब्रेकफास्टला गेली होती ना, मग कसं लागेल लक्ष असं म्हणतो आता इथे रविराज. अर्जुन कुठे असं म्हणते प्रतिमा. ते परस्पर ऑफिसला गेले असं म्हणते आता इथे सायली. झालं असं म्हणते आता इथे कल्पना. थोडा वेळ तुम्ही एकमेकांच्या सोबत का घालवला, लगेच आपल्या कामाला लागलात ना असं म्हणते आता इथे कल्पना बघा प्रेक्षक हो. तर सायली आपल्याच विचारात असते. ती मुलगी साक्षी तर नव्हती ना असं म्हणून आता विचारात असते बघा प्रेक्षक हो सायली. तर आता माहिती सांगतो रोगेत रिकॅपमध्ये काय ते. सायलीने तुला बघितलं हे आपल्याला किती महागात पडू शकतं हे माहितीये का तुला असं म्हणत असते तिथे प्रिया. आणि आता जर का मोठा गोंधळ झाला ना तर मदत करायला अण्णा सर किंवा नागराज काका नाही असं म्हणते आता प्रिया बघा प्रेक्षक हो साक्षीला. कारण आता इथे साक्षी आणि प्रियाची भेट झालेली असते. तर आता इथे सचिन बसलेला असतो काम करत. तर साक्षी येते. फोन दाखव तुझा म्हणते आता इथे साक्षी. वेडेस का असं म्हणतो सचिन. हो वेडी आहे मी असं म्हणतो आता ती. तर आता ती त्याचा गळा धरते बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे चाकू धरते आपल्या हातामध्ये. मी ठार मारू शकते तुला असं म्हणते साक्षी. मी कुणाचाही खून करू शकते असं म्हणते ती बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली स्वयंपाक करत असते तिच्या हाताला लागतं. लक्ष कुठं होतं तुझं असं म्हणते आता इथे प्रतिमा. गॅसकडे काम करताना लक्ष ठेवायचं ना तन्वी असं म्हणते आता इथे प्रतिमा बघा प्रेक्षक हो सायलीला.
तर आता इथे रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.